कांग्रेस के वरिष्ठ नेता विधायक विजय वडेट्टीवार ने अधिवेशन के दौरान सरकार पर निशाना साधते हुए कहा कि महाराष्ट्र में कानून व्यवस्था की धज्जियां उड़ रही है। साथ ही आपराधिक गतिविधियों में महाराष्ट्र पहले क्रमांक पर है। तो आइए सुनते हैं इस संबंध में विजय वडेट्टीवार ने और क्या कहा। नागपुर में चल रहे शीतकालीन अधिवेशन में कांग्रेस विधिमंडल गठ नेता विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार को आड़े हाथ लेते हुए कहा कि राज्य में कानून व्यवस्था पूरी तरह चरमरा गई है। महिलाओं पर तथा लड़कियों पर अत्याचार के मामले बढ़ गए हैं और अनेक आपराधिक गतिविधियों में महाराष्ट्र पहले क्रमांक पर है। तो आइए सुनते हैं इस संबंध में विस्तार पूर्वक विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार पर निशाना साधते हुए क्या कहा। काय महाराष्ट्रामध्ये चाललंय? कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत महाराष्ट्रात। कोण सुरू राहिले? महाराष्ट्र उद्ध्वस्त झालाय। कायदा आणि सुव्यवस्थेच्या आपण जर चर्चा करायला लागलो तर अध्यक्ष महोदय एक स्पेशल दिवस काढावा लागेल। इतक्या महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत। आपण पाहिलंय कुठल्या याच्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलाय। आम्ही एनसीआरबीच्या अहवालानुसार सांगतो अध्यक्ष महोदय, एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्ह्याच्या प्रकारामध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक व्यवहारामध्ये आपण पारदर्शक कारभार सांगितला। पारदर्शक कारभार याला पारदर्शक म्हणतात। एनसीआरबीचा अहवाल पहा, महाराष्ट्र हा भ्रष्टाचारामध्ये एक नंबरवर, आर्थिक गैरव्यवहारामध्ये एक नंबरवर पोहोचलाय, देशामध्ये एक नंबरवर पोहोचलाय। आणि राज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्यावर झालेल्या अत्याचारामध्ये याच अहवालामध्ये ही आपली संस्कृती आहे। आपली संस्कृती धोक्यात आली आहे। राज्याच्या सिनियर सिटीजनचा सन्मान त्याच्यावर अत्याचार होत असेल तर हे राज्य कुणासाठी चालवलं जात आहे। यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या अत्याचारामध्ये आपला राज्य पहिल्या नंबरवर आलाय आणि बाल गुन्हेगारीमध्ये हे राज्य आता 5व्या नंबरवर आलाय। जे 12-13 क्रमांकावर होतं आज 5व्या क्रमांकावर या राज्याला आणून ठेवला अध्यक्ष महोदय। ही अवस्था या राज्याची करून टाकली। काय दररोज काळी पिळून टाकणाऱ्या घटना महाराष्ट्रात होत आहे अध्यक्ष महोदय। दररोज 8 बलात्कार सरासरी महिलावर मुलीवर होत आहे आणि यामध्ये याचा अर्थ प्रत्येक 3 तासाला महाराष्ट्रामध्ये एका चिमुकलीवर आणि एका महिलेवर अत्याचार होत आहे अध्यक्ष महोदय। आणि हे अत्याचार अमानुषपणे मारून टाकलं जातं। 3 वर्षाच्या मुलीला मारून टाकलं अत्याचार करून। बेपत्ता मुले मुंबईत मागच्या 32 दिवसामध्ये या राज्यातील 82 मुले बेपत्ता झाली। पहिल्या आठवड्यापर्यंत डिसेंबरच्या 370हून अधिक अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत। हे गंभीर नाही? वाढ झाली। बालकांच्या विरुद्ध राज्यामध्ये मी सांगितलं की 8 चिमुकल्यावर दररोज घटना घडत आहेत। 51% अपहरणाचे गुन्हे रोज उघडकीस येत आहेत। या 3 वर्षामध्ये बालकावरील अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये 21.2% वाढ झाली आहे। 21.2% आणि 2023 मध्ये 21,802 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। म्हणजे तुम्ही बघाल तर कोणत्या मोठा प्रमाण आहे। मी तुम्हाला आकडेवारीनुसार सांगेल अध्यक्ष महोदय की वर्ष 2021 मध्ये 2319 असलेली बलात्कार प्रकरणाची संख्या आता 2023 मध्ये 2811 वर पोहोचली। म्हणजे 21% वाढ झाली। तर अपहरण व पळवून नेण्याच्या गुन्ह्यामध्ये 15,555 वरून 18,695 म्हणजे 20% वाढ झाली। या बालका विरोधात गुन्ह्यामध्ये ही प्रचंड वाढ महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारी आहे असाच याचा अर्थ होत आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून मी आपल्याला यापुढे जाऊन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातो। हे 2021च्या तुलनेत 3,500 पेक्षा अधिक पटीनं याच्यामध्ये वाढ झाली अध्यक्ष महोदय। हे फार एनसीआरबीच्या आकड्यानुसार नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो यानुसार या देशभरामध्ये झालेल्या 63,609 मृत्यूपैकी महाराष्ट्रामध्ये 21,310 इतकी आकस्मिक मृत्यूची नोंद आहे। म्हणजे देशातील प्रत्येक 3रा आकस्मिक मृत्यू हा महाराष्ट्रात होतो। 3 वर्षामध्ये या एका बाजूला गुन्हेगारीचा महापूर आहे आणि दुसऱ्या बाजूला पोलीस दलाची भिंतच खिळखिळी करण्याचं काम चाललेलं आहे। पूर्ण खिळखिळी झाली आहे। आकडेवारीनुसार धक्कादायक आहे। 3 वर्षात 5.49% वाढ। 2019 ते 2022 या केवळ 3 वर्षात राज्यात गुन्हेगारीमध्ये तब्बल 29,570 गुन्ह्यांनी वाढ झाली। पोलीस दलातील प्रचंड रिक्त पद आहेत। राज्यात 33,328 पोलिसांची पद रिक्त आहेत। कधी भरणार? आज 1 लाख व्यक्तीच्या मागे अध्यक्ष महोदय जर सरासरी काढला
तर तो आपण 172 पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे. 2022 मधील आकडेवारी पाळली, एकूण गुन्हे 5,29,800 होती 2022 मध्ये. आणि गुन्हेगारीचा हा खरं तर फार मोठा चढता आलेखच समजावं लागेल. आणि पोलिसांची एकूण संख्या 2,21,500. तरुण तर बर्बाद होत चालले. विदर्भ उद्ध्वस्त होत चाललाय. पुण्यावरून ड्रग्स येत आहेत, एमडी येतो आहे. काल परवा 4,000 कोटीचा एमडी पकडला गेला. अधिवेशनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात 178 किलो गांजा पकडला गेला. हा कुठून येतो आहे एमडी? कोणाला संरक्षण आहे या संदर्भात? नवी पिढी अध्यक्ष महोदय पूर्णतः उद्ध्वस्त होत चालली आहे महाराष्ट्रामध्ये. हे अधिवेशन काळामध्ये जर 36 किलो अंमली पदार्थ पकडण्यात जात असेल तर किती भयावह आहे याचा सुद्धा विचार सरकार म्हणून आपण केलं पाहिजे. कारण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमडी आणि गांजा यांनी पूर्णतः विळखा घातलाय. CTV के लिए हमारे प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट.